सॉरी बोलून काय करणार? सॉरी बोलून काय करणार? मी नाशिकमध्ये पंचवटी इथे राहते, रहिवासी आहे. आज माझ्या इथे एक UP बिहारचे लोक राहतात सोसायटीमध्ये आणि त्यांनी प्रचंड एक 5 ते 6 महिन्यापासून त्यांनी खूप त्रास दिला आम्हाला. जागोजागी सोसायटीमध्ये थुंकायचे आणि त्यांचे जे लोक आहेत ते दरवेळेस वेगळे वेगळे लोक तो राहायला घेऊन यायचा तिथे आणि ते गुंडागर्दीचे लोक होते सगळे आणि ते सगळे अंडरपॅन्ट बनियनवर फिरायचे आणि बाहेर पडायला आम्हाला लाज वाटायला लागली. मला तर खूप लाज वाटायला लागली आणि मुद्दामून ते लोक दार उघडलं की दाराच्या समोर ते त्यांचे अंडरपॅन्ट बनियन वाळत टाकायचे. त्यांना कित्येक वेळा रिक्वेस्ट केली, हे केली, तर ते म्हणाले की हमारे यहाँ 7 फ्लॅट है, हम ऐसा ही करेंगे, आपको जो करना है वो करो. अशा वेळेस मला काही कळेल ना त्यामुळे मी खूप खूप परेशान होते. पंचवटी विभागाध्यक्ष योगेश दाभाडे आमच्या भगिनीच्या पंचवटीमध्ये दिंडोर नाक्यावर राहता. त्यांनी आमच्या महिला शहराध्यक्ष अक्षराताई गोडके यांना कळवलं की मला एक त्रिपाठी व्यक्ती आहे UP MP तो मला फार त्रास देतोय 5-6 महिन्यापासून आणि त्यांच्या अंगावरची ओढणी वगैरे काढली, काय त्यांना काल त्रास दिला, आज पण तसं केलं. म्हणून आम्ही त्यांना सांगायला गेलो आणि समजून सांगितलं. तो ऐकायचा प्रश्न नव्हता. आम्ही आमच्या मनची पद्धतीने, मनच्या स्टाईलने त्याला आम्ही चांगलं सांगितलं काय करायचं काय नाही, त्याला सगळं माहीत आहेत. त्याच्यामुळे याच्यानंतर जर आमच्या भगिनीला काही त्रास झाला आम्ही कुठल्याही परिस्थितीत ऐकणार नाही. आम्ही मनच्या स्टाईलने पंचवटी पोलीस स्टेशन असाल किंवा नाशिक पोलीस कमिशनर आयुक्त असाल, आम्ही तिथे ठिय्या आंदोलन करू. आमच्या बहिणीला न्याय दिल्याशिवाय आम्ही पंचवटीचे मनसेचे विभाग पूर्ण आम्ही कुठल्याही त्यांच्या पाठीमागे जाणार नाही. आम्ही हीच तुम्हाला गवाही देतो. आज आम्ही इथे पोलीस स्टेशनला आलो, तो सगळा प्रकार झाला, गुन्हा नोंदवला गेला, सगळ्या गोष्टी झाल्यात. आमचे वरिष्ठ इथे आलेत, सुदाम भाऊ कोंबडे शहराध्यक्ष मनसेचे, योगेश भाऊ दाभाडे विभागाध्यक्ष. त्रिपाठी दादांशी बोलणं झालंय, त्रिपाठी दादांनी माफी मागितली आहे आणि मी त्यांच्याकडनं तशी गवाही पण घेतली आहे की 7 फ्लॅटमध्ये आता भैटे राहणार नाही, फक्त महाराष्ट्रीयन फॅमिली राहील आणि इथून पुढे स्मिताताईंना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली तर जबाबदार फक्त आणि फक्त फ्लॅटमधले लोकच राहतील, जे राहतील ते. एवढी विनंती आहे. चुकी त्याच्याकडून झालेली आहे, त्याच्याबद्दल मी माफी मागतो आणि पुढे कधी होणार नाही याची काळजी घेणार. आणि ते फ्लॅट मध्ये जे बॅचलर आहे, हे तिथे एक मिनिट, ते बॅचलर आहे ते तुम्हाला सांगितलं ते आता हे समजून घ्या. तुम्हाला मी पाय पडून माफी मागू पाहिजे असेल तर बोला.